4.5 लाख हेक्टरच्या वर जमिनी देवस्थान इनाममध्ये आहे। या जमिनी काही कुळाच्या नावाने आहे, काही वहिवाटदाराच्या नावाने आहे। पण देवस्थान इनाम असल्यामुळं या जमिनीचं हस्तांतरण बंद आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। पुढच्या 3 दिवसामध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दल कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाहीये किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळं मला असं वाटतं हा कायदा महत्वाचा आहे। 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत।